नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 7 डिसेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा पहिला प्रश्न होता, भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये 2+2 चर्चेची दुसरी आवृत्ती कोठे झाली? तर दिल्लीमध्ये झाली। पुढील प्रश्न, 2800 ELO रेटिंग मिळविणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरलेला आहे? तर अर्जुन एरिगेसी ठरलेला आहे। यानंतर कोणत्या देशाने अंटार्क्टिकामध्ये वायुमंडलीय निरीक्षण केंद्र उघडले? तर चीन। पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ कोणी घेतली आहे? तर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। तर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप जिंकला आहे? तर आपल्या भारत देशाने जिंकला। पुढील, तर कोणत्या देशाच्या रोबोटिक्स कंपनीने जगातील सर्वात वेगवान रोबोट तयार केला? तर चीन। पुढील प्रश्न आहे, तर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 5 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला। यानंतर जागतिक मृदा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर हा देखील 5 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे। यानंतर मुर्दुनिरुपा बिंदुशिनी फर्नांडो कोणत्या देशाचे 48वे सरन्यायाधीश बनले? तर श्रीलंका। यानंतर कोणत्या शेजारी देशाने चीनच्या BRI फ्रेमवर्कवर करार केला? तर नेपाळ। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, 6 डिसेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, दिल्लीमध्ये केलेले आहे। कोठे? तर दिल्लीमध्ये। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 3 दिवसीय कार्यक्रमात 8 ईशान्येकडील राज्यांची विशिष्ट उत्पादने, हस्तकला, भरभराट होत असलेला कापड उद्योग आणि संस्कृती यावर प्रकाश टाकला जाईल। तर 8 ईशान्येकडील राज्ये पाहूया। तर अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा। तर एकत्रितपणे अष्टलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान आहे। तर यानंतर हा सण आर्थिक विकासाला चालना देईल, ईशान्येतील कारागीर, विणकर आणि व्यापाऱ्यांसाठी नवीन दरवाजे उघडेल। ठीक आहे। तर यानंतर मित्रांनो, पुढील दुसरा प्रश्न, तर कोणत्या राज्याने सार्वजनिक गोमांस खाण्यावर बंदी घातलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आसाम। कोणत्या? तर आसाम या राज्याने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर आसाममध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि उत्सव आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये गोमांस खाण्यावर तत्काळ बंदी घालण्यात आलेली आहे। तर धार्मिक, सामाजिक आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गोमांस दिले जाणार नाही। तर आसाम कॅटल प्रिझर्वेशन ॲक्ट 2021 मजबूत करण्यासाठी ही तरतूद जोडण्यात आलेली आहे। तर हिंदू, जैन आणि शीख बहुसंख्य असलेल्या काही भागात गोवंश हत्या आणि गोमांस विक्रीवर या कायद्याने बंदी घातलेली आहे। यानंतर आपण आसाम विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी आहे दिसपूर। सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि सध्याचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य हे सध्याचे राज्यपाल आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर कोणाच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या। कोणाच्या? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आणि स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस 2024 साजरा केला जातो। तर भीमराव रामजी आंबेडकर यांचे समाधीस्थान कोठे आहे? तर चैत्यभूमी मुंबईमध्ये आहे। आणि भीमराव आंबेडकरांच्या जगातील सर्वात मोठा पुतळा कोठे आहे? तर विजयवाडा, आंध्र प्रदेशामध्ये आहे। यानंतर मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ नॉलेज लातूर, महाराष्ट्रामध्ये आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा।
यानंतर पुढील प्रश्न आहे 4था, तर नासाचे पुढील प्रमुख म्हणून नुकतेच कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, जेरेड इसाकमन यांचे. कोणाचे? जेरेड इसाकमन यांचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्जाधीश जेरेड इसाकमन यांना नाम निर्देशित केलेले आहे, तर ज्यांनी एलॉन मस्कच्या स्पेस वरून अंतराळात पहिली खाजगी अंतराळ यात्रा केली होती. तर त्यांच्या प्रशासनातील नासाचे पुढील प्रमुख म्हणून. तर यानंतर आपण नासाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर त्या अगोदर लॉंग फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि नासाची स्थापना 29 जुलै 1958 मध्ये झाली. मुख्यालय वॉशिंग्टन DC युनायटेड स्टेट्समध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष जेरेड इसाकमन आहेत. कोण आहेत? जेरेड इसाकमन. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा, तर कोणत्या न्यायाधीशांच्या शपथेनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 32 झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, न्यायमूर्ती मनमोहन. कोण? तर न्यायमूर्ती मनमोहन. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर न्यायमूर्ती मनमोहन दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 32 पर्यंत वाढवलेली आहे. तर 28 नोव्हेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या पदोन्नतीची शिफारस केलेली होती. तर यानंतर सर्वोच्च न्यायालयाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर स्थापना सर्वोच्च न्यायालयाची 26 जानेवारी 1950 मध्ये झाली आणि 51वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे 51वे सरन्यायाधीश आहेत. यानंतर पुढील 6वा प्रश्न, तर एकनाथ शिंदे यांनी कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आपल्या महाराष्ट्र. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे म्हणून. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. तर अजित पवार हे दुसरे उपमुख्यमंत्री असतील, ज्यांना 230 जागांवर युतीच्या बहुमताचा पाठिंबा आहे. यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे मुंबई, राज्यपाल CP राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊया. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर महाराष्ट्राविषयी चालू घडामोडी पाहून घेऊयात आपण शॉर्टमध्ये. तर भारताच्या GDP मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे आणि नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रामध्ये उद्घाटन झालेले आहे. यानंतर मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बुद्ध विहाराचे देखील उद्घाटन केले आणि सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. आणि महाराष्ट्र हे FBI मिळविणारे सर्वात मोठे राज्य देखील बनले आहे. आणि 2025 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन करण्यात आलेले होते. तर खूप महत्त्वाची माहिती असते मित्रांनो महाराष्ट्राविषयी. लक्ष देत ज्या माहितीकडे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न आहे 7वा, तर कोणत्या राज्याने इंदिराम्मा आवास योजना फेज 1 सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, तेलंगणा या. कोणत्या? तर तेलंगणा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर या योजनेअंतर्गत तेलंगणातील 119 विधानसभा मतदारसंघातील 4.5 लाख कुटुंबियांना प्रति कुटुंब 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर यानंतर तेलंगणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे हैदराबाद, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा. तर तेलंगणात बथुकम्मा सण साजरा केला जातो आणि भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची तेलंगणा सरकारने DSP म्हणून नियुक्ती केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा, तर ब्रिटनचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जसलीन कौर यांना. कोणाला? तर जसलीन कौर यांना देण्यात आलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर यावेळी ग्लासगोमध्ये जन्मलेल्या भारतीय वंशाच्या कलाकार जसलीन कौर यांना ब्रिटनचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार मिळालेला आहे. तर टर्नर 1775 ते 1851 या चित्रकारांच्या नावावरून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर टर्नर पुरस्काराची स्थापना 1984 मध्ये झाली.
आणि हा पुरस्कार दरवर्षी एका ब्रिटिश कलाकाराला त्याच्या कामासाठी दिला जात असतो। तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 9वा। तर अग्नी आणि वायू नर नावाचे बिबट्या कोणत्या राज्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मध्य प्रदेश। या कोणत्या? तर मध्य प्रदेश। याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पर्यटकांना आता राज्याच्या श्योपूर जिल्ह्यात असलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता पाहायला मिळणार आहे। तर येथील एका मोठ्या बंदोबस्तात पकडलेल्या 24 बिबट्यांपैकी अग्नी आणि वायू या 2 नर बिबट्यांना कुनो व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी मोकळ्या जंगलात सोडलेले आहे। तर कुनोच्या परिसरात 12 प्रौढ आणि 12 शावक होते, म्हणजेच एकूण 24 बिबट्या, त्यापैकी 2 खुल्या जंगलात आढळले। तर यानंतर उल्लेखनीय आहे की चित्ता प्रकल्पाअंतर्गत केंद्र सरकारने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ता आणलेला आहे। तर यानंतर कुनो राष्ट्रीय उद्यानात 20 बिबट्यांचे पुनर्वसन करण्यात आले। यापैकी नामिबियातून आणलेल्या 8 बिबट्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2022 रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनोच्या परिसरात सोडले होते। तर यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 बिबटे आणण्यात आले। यापैकी 8 बिबट्यांचा मृत्यू झालेला आहे। यानंतर मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण। राजधानी आहे भोपाळ। सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या जागा एकूण आहेत 29 आणि राज्यसभेच्या एकूण जागा आहेत 11। ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवत चला। यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न राहणार आहे पार्वती काली सिंध चंबळ नदी जोडणीचा बहुचर्चित प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मध्य प्रदेश आणि राजस्थान। या कोणत्या? तर मध्य प्रदेश राजस्थान। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर मध्य प्रदेश आणि राजस्थान दरम्यानच्या पार्वती काली सिंध चंबळ नदी जोडणी प्रकल्पासाठी सामंजस्य करार केल्यानंतर आता त्यांच्या मेमोरँडम आणि ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी करण्याचे मान्य करण्यात आलेले आहे। यानंतर यासोबतच पार्वती कुनो काली सिंध चंबळ क्षिप्रा आणि मध्य प्रदेशातून उगम पावणाऱ्या उपनद्यांच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर पार्वती काली सिंध चंबळ प्रकल्पात करण्यात येणार आहे। यानंतर केंद्र सरकारच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे काम येत्या 5 वर्षात पूर्ण होणार आहे। यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता। ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो। तर प्रश्न असा आहे, पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो। आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।